अमृता काय या आज कम बसली तू? ती नोकरीला सांगून गेली, कधीच आली पण नाही. टाइम झालाय, केव्हा यायची? अरे सगळं गाव धोंडलं मी, इतक्या ठिकाणी विचारलं की कल्पनाच नाही. तुला काय तिच्या मैत्रिणीला फोन केला का? सगळीकडे फिरून आलो, मला ती सापडणारच. आता मला त्या फोनातलं काही कळत नाही. तुम्ही सगळ्यांना फोन लावा. तिचं तू टेन्शन घेऊ नको, असं चेहरा पाडल्याला पाडू नको, एकदम फ्री राह. बरं अहो पोरगी नाहीये. येईल आता. झाले किती दिवस झाले? 4-5 दिवस झाले ना. मी आता पोलीस स्टेशनला बी जाऊन आलोय, तिथं बी नोंद करून आलोय. सकाळपासून अन्न नाही मला, कशावर वासना सुद्धा आहे ना काही खायला. तुझं सगळं खरं आहे का? पण आता मला बी टेन्शन आहे का नाही सांग बरं. अहो शानी पोरगी, एवढी जान जवान, एवढी सुंदर, जर काही तिने वाकडं पावलं चाललं ना तर आपल्याला जीवच द्यावा लागेल. नाही, मी तशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. ते म्हणले आम्ही शोध घेतो. कोणी पळून नसेल नेली, आता ते मनात मस्त सगळ्या गोष्टी येतात. कोणी मारून बिरून नसेल टाकली तिला. नाही असं वाईट विचार नको आणू बरं तू मनात. कोणी बांधून बिंदून ठेवली असं नाही ग, तसं काही झालेलं नाही. तू विचार नको करू. असेल ती कुठेतरी, आपण पोलीस लोक आपल्याला आणून देतील शोधून. पोरगी लय भोळी हो आपली, सरळ मार्गी आहे. काय करता, काही झालं ना. हा ना, आता सगळं खरं आहे. मी लई इतका प्रयत्न केला 5-6 गावाला सुद्धा जाऊन आलो खेड्यापाड्याने. तू काय सांगायचं? मी बी शेजारी पाजारी बघितली. आता एक दिवस नाही ना, 2-4 दिवस झाले, त्यामुळे सांगावं लागेल. माझं तुला सांगतो, मला गावात मनच लागा ना. माझं सगळं तुझ्याकडे लक्ष. म्हणलं ही घरी एकटीच आहे, काय करते काय नाही, म्हणून म्हणलं चला घरी एक चक्कर मारू. म्हणून आलो. म्हणून तू आहे ना, बिलकुल काळजी करू नको. आपण प्रयत्न करू, पाहू. मी अजून स्वायऱ्यांना फोन लावतो. जिथं प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न मी करतो. माझी ना इतकी अक्कल बंद झाली ना, मला असं वाटतंय का धडका घ्यावा भिंतीला. बघ, असं काही करू नको. मनात काही वाईट वागतं विचार आणू नको. आता जिथं विचारायचं होतं त्यांना विचारलं, जिथं जायचं होतं पाहायचं होतं ते सगळं करून झालं. आता करायचं काय आणि बघायचं कुठं? हा, ह्याच्याकडे त्या अंबादासकडे बघितलं का? त्याची पोरगी बी जाते ती सोबत नोकरीला. मला पण कंटाळा आलाय. लय इतकं फिरलं, एवढं दुखत आहे पाय. ते काय सांगायचं तुला, असं वाटतं ना वीज घ्यावं आणि मराव. एकुलती एक पोरगी दिली आणि गथाडी कुठे गेली काही कळाना. तुम्ही ती भाकर केलेली उठून खा जा. कसं खाल्लं जाईल सांग बरं तू? मला नाही खायचं, तुम्ही तरी खा जा. तुम्हाला हिंडायचं खाल्लं की 2 घास नको मला, तुम्ही खा जा. नाही तू पण तू खाल्लं तर मी मी उठणारच नाही इथून. मरून दे, जाऊन दे. अगं असं नको करू तू. माझं ऐक, 2 घास खाय तू. सोन्यासारखं लेकरूच नाही दारात आणि मी तरी काय करू घरात? मग मी काय करू? मी विष पडून देतो, विष आणि मरतो. मग चालेल का तुला? असं ना काही बोलू. खा आणि थोडं आराम करून जा बघायला परत. नाही तू जेवायला चल. तू पण जेव, मी पण जेवतो. दोघं खाऊ 2 घास. मला नाही जाणार, मला शक्यच नाही ते. मला काही नको. तुम्हाला सांगितलं ना, मला आज ताप झालाय माझ्या. सगळं आता माझ्यावर भांड फुटणार आहे का? आईचं वळण, आईने सांगितलं असं तिला की तू जा असं तसं. कोणी काही बोलन आता माझ्यावर येईल. आईवर येत असतं. काही येत नाही तुझ्यावर. मी आहे ना तुझ्या सोबतीला. बहिणी बिनी मला अरे मी आहे सोबतीला तुला. मला दोष देणार आहे सगळे, मलाच दोष देणार आहे, मला माहिती आहे. तरी तिला तिचे बी बोलणे मीच खायचे, तुमचे बोलणे मीच खायचे, जगाचे बोलणे मीच खायचे. असं करते, मीच हेरबारो करते. सोडा मला. माझ्यासाठी तरी नको करू असं. तुझ्या नवऱ्याकडे तर बघ ना, असं काय करते? काय बघू मी, काय करू सांगा ना. येईल आपण प्रयत्न करू. उठा तुम्ही, जा भाकर खा. ऐक तू असं काही करू नको. मग मी तुला तसं करायचंय का? मग मी करू का? सांग मला, मग सांग. मी विष घेऊ का जाऊन? विष घेईन मी जाऊन. तुम्ही नका तसं करू. उठा, मग भाकर खा जा. मी नाही खाणार. तू खाते का? मला ऐक पोरी. कोण आहे? बघ कुठे गेले ते? हे काय असं? हे काय? बाहेर हो पहिली. बाहेर बाहेर जा. तुझे आई बाप गेले तुझ्यासाठी. जा जा बाहेर व्हायचं. काय केलंय तुम्ही? काय केलंय? कोणी मला सांग. नवरा आहे. आई बाप गेले, सांगता येत नव्हतं. मी लग्न करून आली. आली ना, लग्न केलं ना, बाहेर व्हायचं. आली कशाला? अगं मम्मी अशी काय आली कशाला तू? मला बोलायचंच नाही, लगेच बाहेर. तुला माहितीये का? ऐका ना नाही काय नाही ऐकाय.
ए, भाऊ तू हे नको बोलू बघा आमच्या संग. हे बघा आमचं आहे ना 3 वर्षापासून प्रेम होतं एकमेकांवर. आम्ही आता आहे ना लग्न केलंय, कोर्ट मॅरेज केलंय. मला ना मग तिकडे काहीच जा, ऐकायचं तिकडे नाही, जा. काहीच मग काय? ऐकायचं नाही तुमचं. हे बघ, नाही, आम्ही लग्न तुला- केलंय तसं नाही. करा ना लग्न. काय करायचं लग्न ते? केलं ना, जिथं लग्न केलं तिकडे जाऊन राहा, माझ्या दारात येऊ नका. आणि माझं तोंड काय केलंय ना तुम्ही, मला तुमचं तोंड बी बघायचं नाही. जा, साऱ्या गावात इज्जत जायचा आमचा प्रश्न झाला अगं आता मम्मी भेटत तुला माहितीये का, आई बाप दोघांनी आम्ही जीव देणार होतो, आता नाही तिथं बघितलंय, नाही त्याला विचारलंय. माहितीये का आमचा जीव काय होत होता, आम्हाला वाटलं मिली गेली, काय झालंय तुझं. मम्मी ऐक ना ग. अगं काय ऐकायचं तुझं. हा आम्ही येरी बारवा धुंडाळ्यात, सारे नातेवाईक धुंडाळे, सारे पाहुणे धुंडाळे, सारे जगात झालंय. तू हरवली, तू गेली मिली, काय झालंय तुझं. अगं तू मेली का नाही तिकडं, कशाला काळं तोंड घेऊन आली. अगं तुला जन्म देण्यापेक्षा ना जन्म दिल्या मारून टाकायला पाहिजे होती. तू ना जन्माला यायच्या ऐवजी मला धोंडा जन्माला आला असं चालला असतं. अगं मम्मी तू अशी अवदसा पोरगी निघशील, मला कळलं नव्हतं. फार तोंड काळं केलं आमचं तू. सारे गाव हिंडून आले का झाले तुझ्या पायी, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली माहितीये का तुला. मग? पप्पा मी तुमची मुलगी, तुम्ही असं कसं. माझी मुलगीच नाही, आजपासून मुलगीच मिळाली मला. अगं तू ना इथं यायलाच नव्हतं पाहिजे असं. तुला माहितीये ना या असल्या गोष्टी मला चालत नाही. अहो आता मम्मी. झालं ते झालं, द्या ना अगं सोडून. माझं प्रेम होतं 3 वर्षापासून. आमच्यावर प्रेम नाही तुझं, आम्ही तुला इतक्याची इतकी केली ना, आमचा एकदा विचार नाही केला तू. आई बाप प्यारे नाही तिला. आम्हाला सांगायचं तू हे बरोबर बघा, नाही ठरत. ऐका ना, लय तुम्ही त्रास करू नका घेऊ. मी जीव लावतो ना तिला. तिला लाव ना आयुष्यभर भाऊ, जीव लाव. सगळं काय करायचं ते कर. तिला आयुष्यभर सुखद हा ठेवून ठेव ठेव, सुखात जा. बी ठेव. पण इथं नका राहू. आमच्याकडे इथून निघा. नाही. आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतोय. नका नका मला आता चालेल. पोलीस स्टेशनला जाऊन तिथं ते काय Complaint मागं घ्यावं लागेल आम्हाला. कंप्लेंट मागायची मग ते काय आता तुम्हाला आणायला बसले तिथं. आता काय करायचं, पुढे जायचं. कुठे जा, तुम्हाला जिकडे जायचं इथं तिकडे. थांबू नका, तुम्ही जा. हा, आमच्या आम्हाला इथे- तुमचं तोंड राहून दे ना. अजिबात नाही, अजिबात नाही. कोण आहे तू, मी तुला ओळखत सुद्धा नाही आजच्या नंतर, कळालं का. मी तुला म्हणलो होतो ना. तुझा ना लय चांगला विचार केला होता मी, लय चांगलं स्थळ बघितलं होतं. राणी महाराणी सारखी राहिली असती तू, नोकर चावकर सगळं होतं. काय बघितलं ह्याच्यात तू. अगं मम्मी हा पण काही कमी नाही, ह्याच्याकडे पण सगळं आहे. सगळं आहे ना, तू सगळ्या ह्याच्यात जा. हा. त्याच्याकडे सगळं आहे ना, त्याच्यातच सुखी राहा. आमच्याकडे येऊ नको, आम्हाला अजिबात आजपासून प्रेम नाही तुझ्यावर. मी म्हणलो होतो ना तुला माझ्या घरी जाऊ. हा तू काय म्हणली, नाही नाही माझ्या आई बापाकडे जाऊ. हा. तुझं ऐकलं मी ना. हा बघ बर जा, त्याचे आई बाप लय सुखी येतं, लय चांगले येतं, जा त्यांच्यात राहा. खरंच तुम्हाला तुमच्या लेकीची कदरच हा, नाहीये. हा. हा कदर नाही ना, मग जा तू इथं राहू आम्ही नको. कदर नाही ना, एक हा. दिवस कळेल तुला. तू गेल्यावर आम्ही कुठं हा. कुठं तुला सापडवलंय, कुठं कुठं विचारलंय, कुठं कुठं बघितलंय, विहिरीत उतरू उतरू बघितलंय आम्ही. बरं आहे, आम्ही मरायच्या अगोदर आली. मरणारच नाही होतो तू- आम्ही हा. आज. आणि तू जर इथं राहिली ना, खरंच विष पिऊन मरू आम्ही. त्यामुळे हे तू बघा, जा. ऐका हा. आमचं लग्न झालंय, मी माझ्या घरी घेऊन जातो हा, तुला. हा जा घेऊन चल. जा घेऊन चल. जा चला हो बाय. माझं किती प्रेम आहे. माझं काळजाचा तुकडा नाही, ती माझं काळीज आहे. अगं रड नको ना तू, मला पण नाही ग. तुझ्या बिगर जगू शकत नाही. गप 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 रड नको, गप गप ग तू माझ्याकडे पाय. चल गप 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 रड नको. चल बर पाणी पी चल. चालेल नांगराला काय झालं काय नु, एक साईडने लागतोय एक साईड लागत नाही, याला नीट करायला न्यावंच लागणार आहे. तात्या का रे? काय करताय? अरे काय नाही, ते नांगरात जरा गोठाळा झालाय. पाया पड, येते अरे काय हे उद्या? पाया पड, पाया पड. काय केलंय तो लग्न लग्न. आणि अशा अचानक मग ते काय झालं, आमचं म्हणजे 3 वर्षापासून प्रेम होतं. मग आमचं ठरलं. पळून आणली काय? हा, म्हणजे नाही लग्न केलं, कोर्ट मॅरेज केलं अरे आम्ही. लाज वाटाय पाहिजे तुला. काय काय झालं आता? बाप आई होते का? अहो तुम्ही असं काय बोल राहिले, मी काय पोरगी पळून नाही नेली, आणली उलट. अरे आणली म्हणजे काय, तो झेंडा नाही लावला तो. आणली म्हणजे तिचे आई बाबा होते का लग्नाला? नव्हते. नाही ना, मग थोडी लाज वाटाय पाहिजे रे तुम्हाला, थोडी फार तरी. गेलतो बरं का तिकडं तिच्या घरी, पण मग? मग त्यांनी घरात नाही घेतलं. कशी घेते रे? त्यांनी काय चुका केल्या का रे जेलमध्ये येऊन तिला? नाही त्यांनी नाही घेतलं घरात, पण मग आता हे बघा, हा. लग्न झाल्यावर पोराचं पोरगी इकडेच येते ना पोराच्या घरी. मग आता आलो आम्ही फक्त आशीर्वाद घ्यायला गेलतो, असं पण त्यांनी थोडं जास्तच केलं, लय बोलले. शेपला टाकाय पाहिजे नव्हते, टाकले का? आणि तुला बी काय वाटलं नाही? आई बापाला विचारायचं काम नव्हतं तुझं? त्यांनी लग्न नसते करून दिलं? अहो, अरे मी म्हणतो तुम्हाला लाख तुमचं प्रेम आहे, असू द्या काही असू द्या, पण 1-2 शब्दांनी त्या आई बापाला मग विचारायचं ना रे. जेलमधील था ना त्यांनी तुला. बरोबर आहे, हा? पण मग
त्यांनी नसतं लावून दिलं म्हणून मग आम्ही हा मनाने केलं. त्यांच्या अपेक्षा लय मोठ्या होत्या. लाख अपेक्षा मोठ्या असू दे, एखाद्याला माझ्यासारख्याकडे यायचं, मी त्याच्या घरी गेलो असतो. अरे घरी गेलते का तुम्ही? घरी चाललो होतो पण तुम्ही इथं दिसले मग आलो तुमच्या घरी. अरे माझ्याकडे आला इथपर्यंत बरोबर आहे तुझं. मला तू सांगतोय बाप बी काय कमी काय घेईन का घरात तुला आता? काय माहिती नाही बरं का आता घेते का नाही. कारण आहे ना त्यांनी एक पोरगी बघितली होती माझ्यासाठी बरं का, म्हणजे त्यांच्या मित्राचीच पोरगी. हा हा आणि मित्राला शब्द दिलता त्यांनी का बरं. मी तुझी पोरगी करीन. बर. पण आता त्यांच्या मनाविरोधात लग्न केलंय मी. पोरगी घरात आणल्यावर मला नाही वाटत ते घरात घेते, पण प्रयत्न करू बाप आहे अरे शेवटी. बाबा हाय बाप हे आई सगळे, पण माझं काय म्हणणं आहे, एवढा निर्णय फास्ट नसतो रे घ्यायचा. आपण ती कुठं बी ऍडजस्ट केला असतं ना. नव्हते तुला बापाला दाडा होत ना तुला म्हणायचं, आता मी होतो. पण मला काय वाटलं कशाला आधीच सांगायचं. हा अरे काय अडचणी होतं? येतात मध्ये नाही 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 नाही, अडचणीचा विषय माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही केलंय चांगलंच केलंय, वाईट केलेलं नाही. पण स्वतःच्या आई बापाला आहे ना 2 शब्द विचारले पाहिजे रे. सांग ना मला तू आज का व्हायना आलाय तू मान्य आहे. आज त्या विचारीची का व्हायना तिच्या घरी काहीतरी असेल आणि जेलमध्ये दिलाय रे पोरीला. शेवटी आमचं प्रेम होतं. अरे ती प्रेमन ती सगळ्या दुनिया मान्य आहे मला तुमचं सगळं, पण ज्या आई बापांनी जेलमध्ये दिलाय तीच आई बापा तुमच्या अक्षता टाकाय नाही म्हणजे काय? बरं तात्या आता आम्ही घरी जातो, तुम्ही आता का आमच्यासोबत? ए मी येणार नाही बाबा तुला तुझा. तुम्ही थोडं सांगा ना समजून दादाला. काय मला येईन तू, पण तुम्ही दोघं जा आधी. त्यो तो बाप कसा आहे माहिती ना, तो मलाच घोडं लावीन तिथे आलो तर म्हणेन तू आता काय यांच्या संग. बरं आता हे बघा केलंय आम्ही, बघ जाऊ. आम्हाला घरी जाण्याची बरोबर. पडण्याची. हा नाही जा आता आदब तुला काय तो हिशोबाने जसं इकडे आदाबला तसं आद आता घरी येऊ मला मला नाही वाटत बाबा तो घरी घेईन म्हणून. तुम्ही येता का सोबत? नाही बाबा तुपला तुझा ते वरून मायावर नांगूर धरीन, तुम्ही चुका करा आणि मला लावा तिथं बघाय. जा बघा काय होते. येतो मग. हा हा चल. ला काय पोर वागत येत भाऊ अवघड आहे. अरे काय असं जर म्हणलं आणि ज्यांनी जेलमध्ये दिला तीच लागणार नाही म्हणजे काय? आणि याचा बाप सुद्धा काय घरात घेत असतो काय? नाही घेणार. बरं बघू काय होते. कम बसली रे. अहो ते पोरग कुठं गेलंय काय गेलंय तुम्हाला तर काय घेणं नाही देणं नसतं कमच नसतं. रेल्वे खाली सापडले, जाते का बघायला? तुम्हाला लाज वाटते का पोराला असं म्हणायला? खरे सापडले. जा झाला तुमचा होत्या ना रेल्वे खाली, मग त्याचा का म्हणून द्या? तो 4 दिवस 2-4 दिवस झाले पळून गेला आहे. पळून मग कुठे गेलाय तुला माहिती आहे? पळून जायला एवढा येडा येतो. मग कुठे गेलाय? गेला कामानिमित्त मी तेच विचार करते त्याचा कोणत्या फोन नाही काय. कामानिमित्त गेलाय? काहीतरी पुण्याला काम आहे म्हणला. त्याच्या बापाचा उरूस होता काय पुण्याला, काढायला गेलाय तिथे? तुम्ही तर काही का दाखला काढायला गेलाय बापाचा? मेला असता त्याने काढा असता मग जिंदा आहे ना. सगळ्या गावात बोबाटा झालाय. तुला काय ढेकलं माहिती घरी बसून? कशाचा बोबाटा झाला तो म्हणला मी 4 दिवस मला लागते नाही यायला, मी माझं महत्वाचं काम करायला गेलोय. आज ते येणार आहे तेच वाट पाहत बसले अजून कसं याय नाही कसं याय हा, नाही. कारण ते तात्याच्या पोरीचा दाखला आणायला गेलाय. त्याच्या पोरीचं दाखव. हा मग आपल्या शेजारचे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं सांगा बरं. आडे वेडे घेऊन नका. तिला आणायला दाखला आणायला गेलाय तिचा. तिचा दाखला हा मग गेला असं ना आता दोघं तिकडे पोरीला शिकवत घेऊन गेला. हा दोघांचे असते ना काही कागदपत्र राहिलेले तिकडे. सगळे रंगवले त्यांनी. आता फक्त तुला घेऊन यायचे राहिले. तुम्ही ना लय पंचटवाणी नका बोलत जाऊ. काय पंचटोनी? खरं बोलतो पंचटोनी काय बोलतो? तुम्ही जसं काय येड्यातच काढून राहिले माणसाला असं चाललंय. तुला खरं पटणं येड्यात पटणं चांगलं पटणं काय सांगा तुला? तुला सांगितलं ना फक्त आता एखाद्या दिवशी ही बी घेऊन येईन. कसं काय तुम्ही काय ती पोरगी काय येडी आहे का त्याच्या मागे जायला? आ तिला काय आहे बापाच्या इज्जतीचं काय हायच का नाही? काय पाहता माझ्याकडे पुरी अशा वाटव पड्या काय पोरं घेऊन पळायला ना आपलं पोरग येडे काय घेऊन जायला? त्याने सांगितलं आपण 4 लोकात लग्न लावून देऊ ना. तसं म्हणलं तर मग एवढी हुशार का झाली रे? काय खाती तू? खाती काय सकाळची पारी? एवढी मेंदू चलत येतो. तुमचा बंद पडला म्हणून माझं चालवायला लागले. माझा बंद पाडा ना, बंद पाडाय पोरानी. हा एवढं माझं पोरगड तुम्हाला टेन्शन द्यायला लागलं बंद पाडायला. बर 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 ठीक आहे. तुला कळन तुला कळन सगळ्या गोष्टी कळत्यान 10-15 मिनिटातच तुला सगळ्याची अहो लाईन पण जरी त्यांनी पोरगी आणली तर तो काय पोरगी आहे का म्हणून इथं तुम्हाला गोटा दिवस- घालीन भाड खावलं इथं. जर त्याने कुटाणा केला ना एक क्षण भरी आपल्या घरात नाही राहायचं. काय संबंध येतो? ती काय पोरगी आहे का नाका जीवच मारून टाकीन तुला बिन त्याला बी. अयो पाय पडतो हो तिकडे. अजिबात पाय नाही पडत तिकडे सरक. काय चंद्रावणी सुन आणली? चंद्रावणी पाहिजे काय तुला? चंद्रावणी पाहिजे तुला? चंद्रच्या ना कुठे गेल तू? चंद्र आणायला मग 4 दिवस भाड खाऊ. फोन का बंद करून ठेवला तू? फोन का बंद करून ठेवला 4 दिवसापासून? लय फोन येत होते आम्हाला. हे कोणाचा फोन झालंय. येत होता? हिच्या पाहुण्या रावळेचे घरचेचे. किती नाद घरच्याचे पाहुण्या रावळ्याचे. लयच भारी. तुला सांग का इकडे तुझ्या डोक्याची मंडई न करू घेण्या देण्याची. अहो लक्ष्मी ती आपली आता कशी काय असं नीट जखमारी कर आजू कधी सांगतोय.
अहो पण काय झालं एवढं असे केलं? पळ कुठे जातीचे घरात सांभाळायचे का? अक्कल पाहिजे ना थोडीफार तुला. पाहुणे रावळे काय म्हणतील, पुरीचे नवरे काय म्हणतील, अहो, याचा विचार कर जरा. पळती कुठं तोंड घेऊन. ए भाऊ तू कराय कशाला केलं बाबा? तो सांगितलं असतं तर करून दिला असतं ना. हे काय मी तमाशा काय करून पोरगी ठेवला होतो तो का? हा? पळून गेलो, तुम्ही एवढं भांडण करून राहिले. पळून गेलं अरे म्हणजे बाबा, जीव खाल्ला तिच्या माझा. आईबापाला काय नसेल वाटत का? तिला पळून न्यायला झक मारे सांगायचं नाही का आम्हाला? आवाज- आम्ही काशीत घातले असते ना काय प्रेम घालायचं. होतं आमचं. अरे बस प्रेमाला लाव काढी आणि बस एकच. तू लागला मला प्रेम सांगायला. 3 वर्ष झालेत. हा. अरे पण सांगायचं ना घरी आमचं असं हाय, आम्ही मागणी घातली असती. आता त्याच्या आई बाबाची काय चव गेली असं गावात? तुला जरा लाज वाटत का? अहो, पण मी- ह्याला त्यालाच नाही आपल्याला बी गावात नाव ठेवते. त्यालाच काय ठेवते? पोरगी काय पळून नेली का मी? अरे पळूनच दिली भाडकवतो. 4 दिवस कुठं झक मारली ती मग? आणली पोरगी. आले तो उपकार नाही केला. मग तुम्हाला मी एवढ्या दिवसात सांगत होतो पोरगी बघा, पोरगी बघा. कोणची पोरगी बघा? आणि तो कोणचं लग्नाचं लय उतावळ वय चाललंय? 30 वय झालंय. हा 30 वय झालं का तू? मग अरे बर. 25 नाही ओलांडली लगेच तेच तिचा म्हणतो, गेला. काही सांगायला आला जस काय त्याला हा? जन्मतिने आपल्याला दिलाय ना आपण त्याला दिलाय. तुला एक काम करायचं आता तुला सांगतो. इथून इथं राहायचं नाही. कस काय? माझ्या प्रॉपर्टीतला एक खडू आणि एक काडी सगळं तुला मिळत अहो नाही. पण लग्न झालं नाही, आता. नाही, पळकुट्याला चान्स नाही. हे बघा पोरगी भेटत नव्हती. पोरगी भेटत नव्हती. पोरगी भेटत पोरगी भेटत नव्हती. त्याला लाज नाही काय तू सांगायला? तर आला पोरं. बरं ठीक आहे मला ना. आवडत नव्हती. मला तुला आवडत नव्हती तू असं आम्हाला म्हण. तसं सांगायचं तुला ना. आवडणाऱ्या पोरी संग लग्न केलं ना मग स्वतःने बघायचं तिकडे कमवायचं खायचं राहायचं. इथं बापाची उड्या मारायला यायचं नाही अजिबात. तुम्ही घरात नाही घेणार का? नाही घेणार. काय संबंध तुला घरात घ्यायचा? पळकुट्या माणसाला थारा नाही. माझा काय हक्क नाही तिथं. काय संबंध तुला हक्क कुठं दाखवतो? आपण एवढी तू मोठी कोर्टात जा. कोर्टात अरे जा. पण तो सांगायचं बापाला. तुला माहिती ते एकतारी भजन कसं आहे ते. एकदा गायला लागलं का ते ऐकत नाही. पण एवढी मोठी चुकच नाही केलेली. लय मोठी चूक केली तू. दुसऱ्या अरे, लेकरू पळून आणणं एवढं बापाचं सोपं लेकरू. नाहीये. लय तुमचं प्रेम होतं आई बापाच्या कानावर घालायचं लग्न करायचं. आणि तू तरी आणि मग कशी आली आपण बाई आई साक्षरत बापाची लग्न इज्जत करून आला करून? तर. तुला काही लाज नाही वाटली का? का रे? लय कालवा चाललाय आता. आले परत, राहू दे की. बरं. हा, चप्पल टाकेन तुला बी एखादी साईन नाही म्हणशील. राहू दे म्हणजे याचा अर्थ तुही फुस होती काय? ए बाबा माय काय याचा अर्थ तुहीच फुस असणार या गोष्टीला. आलंय, केलंय पोरांनी. नाही नाही तसं काय नाही. मला चांगलं केलंय ना मग तू सांभाळ. अहो पण हा, हे जाऊ कसं दे एक काम तुझ्या घरी नी. जा घेऊन. अरे पण आणि तू प्रॉपर्टी नावची करून दे त्याच्या. चुका बांधसा कुणच वाट. नाही नाही माणसं मग आपल्याकडे नाही चुकी बिकी चालत. ही सांभाळून जाऊ दे जाऊ दे. सांभाळणारच नाही. मला गरज बी नाही. सगळी प्रॉपर्टी दोन्ही पुरींची नावची करून देईन. ह्या कुत्र्याला आहे ना ना आयुष्यभर येईन बापा. अरे आमचे काहीतरी स्वप्न असते ना. 5-25 वर्ष जागावला पोसला लहानचा मोठा केला. तिच्या आई बापाचे म्हणा आमचे म्हणा का आम्हाला काही स्वप्नच नाही. अहो आपलं जाऊ दे आपलं पोरग आहे पण तिच्या आज आई पाहुणे राहत आज लेख जावाय काय म्हणतील? आता यांनी सोडलेला आज आपण आता काय त्याला इलाज नाही. नाही नाही सोडायचं लाज सोडायचं शिक्का बसला पाहिजे ना. यांना काय सांभाळायचं संबंध? घ्या आता माफ करा आम्हाला चुकी झाली. तुला सांगतो एकाच बातीत तुला पटलं तर इथं यायचंच नाही. पटलं तर नाही यायचंच नाही. तिकडे रेल्वे स्टेशनवर राहा नाही तिकडे लोक तिथं कामाला जा आणि तिथं पुढे बी राहायचं आणि या पुढेला पोसायचं. अरे पण तिला लाज पाहिजे ना. ती कस काय बापा अगं तुला त्यांनी प्रेम सांभाळलं, प्रेम लहानचं मोठं केलं. ए प्रेम याला प्रेम याच्यासाठी तू म्हणतोय. आई बापा सोडून आली होय गं. अगं का हो, तू ये ना का ना येऊन दे ना पण सांगून ये ना तुम्ही. अहो मी माझ्या आई बाबांना सांगणार होते पण मग त्यांनी मग एक काम कर तू तुझ्या आई बापाकडे जा. तुम्ही तिथे जाऊन तिकडे गेलतो आम्ही मग बरी जख पण मारली. त्यांनी हाकलून दिलं. त्याच लायकीचे आहेत तुम्ही कुत्र्यांनो. तुमची लायकी कळाली ना त्यांनी हाकलून दिलं म्हणजे तुमची लायकी कळाली तिथं. तिकडे कसं काय आम्हाला येऊन देते ते माझं घरी आता मी आलो त्यांनी पुरीला घेतला असेल जवळ. नाही घेतलं. मला वाटलं तुला एकट्याला हाकून दिलं पुरीला जवळ घेतलं. ते नाही घेतलं पुरीला जवळ बरोबर त्यांचं. चेपला टाकले असते. एक नंबर माणस माणिक त्यांना. खरं आहे ना त्यांचं. मी मा पोरगा असून हाकून द्यायला तयार आहे. त्यांची तर पोरगी होती त्यांची बरोबर आहे ना. काय काय कमवून सांभाळते ती. आणि काय इज्जत घालायचं कारण होतं. दोघं पुण्याला शिकत होतात चांगले काम होते तुमचे चांगले करीत होतात. अरे काय लाजा घालायचे काम केले तेव्हा प्रेम झालं सोबत आम्ही कंपनीत. मला एक सांग 3 वर्ष झाले मी त्या डोक्यात खुर्ची घालीन बरं का आता. 3 वर्ष झालं तो प्रेम कुठे गेलत आम्हाला सांगता येत नव्हतं का तुला? हो पण नाही सांगितलं हिंमत पण नाही काय झाली. नाही साहेब लग्न करायला तुमचा असा स्वभाव लग्न करायला अहो, तुझी हिंमत झाली अहो, नका नाही, करा. लग्न करायला कसं काय हिंमत तुमचा झाली? असा राकीट स्वभाव म्हणून सांगितलं मग नाही. आजभर झकमार जर सांगितलं असतं मला अमक्या अमक्या मी त्या तात्याच्या पाय पडलो असतो जाऊन आणि गरज नव्हती ना पाय काय पडायची. त्याने हौसाने हा. पोरगी दिली असती. काय पाय पाडायची गरज होती? आपल्याकडे काय कमी होतं का मागणी घालायला? ते आले असते नाही तर आम्ही गेलो असतो. हे मनाने निर्णय घ्यायचे नाहीत ना. या चुका करताना हा. बरे विचार करायचा ना. कमीत कमी बापाला आईला मानला असता मला मानला असता. अरे तरी पण मी त्या आई त्यांच्या बाबा हातापाया पडलो असतो ना रे. हे चुलता होता कोणच्या- म्हणायचं त्याला मला तू सांग, मला कोणत्या- नाना लग्न करून देत नाही तात्या त्या नानाला समजून सांगा बरं जाऊन. ते सांगितलं असतं मला काय सांगायची. मी दाबलो असतो ना इकडे. अहो आपलं काही नाही साहेब आपलं हा. सोडून द्या विषय. पण त्या आपला- पोरीच्या आई बापाचं काय? तो का ती बी आड्यात. रामराव राम या राम. पाहून घे. मम्मी मला हात नको लाव. सोड माझा हात. मम्मी ऐक ना ग. नाही नाही
काय आहे पाहुणे हे? तुम्ही घेऊन जा घरी. नको नको आम्हाला अजिबात आम्हाला नको. नाही पाहिजे. मग मला बी नाही लागत. आम्ही दारात ठेवणार नाही त्यांना. त्यांनी जे कुठे केलेत ना ते तुम्ही घ्या ना दिसतात घरात, ते. तुम्ही घ्या ना, आता आम्ही काय करायचं? मग तुम्ही म्हणून लग्न केलंय ना, हा. मग तुम्ही तात्या हा, बरोबर आहे. त्याच्या जीवावर सांभाळलं पाहिजे ना विषय. मग आता तुझं बरं, मी काय सांभाळू यांना? पाहुणे रावळ्यात नालसकी झाली ना आमची. बरं तुम्ही घरात नाही घेणार, नाही तुम्ही नाही घेणार. नाही घेणार. आम्ही झक मारली, आमचं प्रेम होतं, आम्ही लग्न केलं. हा माहिती. आता आम्ही कसं जगायचं, काय पुढं काम करायचं, का उपाशी मारायचं, आम्ही आमचा निर्णय घेतो. 100% खरंय. हे बघ तू टेन्शन घेऊ नको. हम्म. आपलं प्रेम होतं ना, तुला मी कधी उपाशी मरून नाही देणार. अजिबात नाही. तुझ्यासाठी मी भरपूर कष्ट कर. प्रेमाने पोट भरणारी. आम्ही आमचं बघू ना. हा, बघ. असे लय गेले ना, घरात नाही घ्यायचं. प्रेमाने पोट भरणारे लय गेले असे. आम्हाला रुपया नको हा. तुमचा. आम्ही देणारं दोघं बी काम नाही. करू. आम्ही तरुण आहेत, म्हातारीने झालो, आम्ही दोघं काम करू आणि पोटभर खाऊ. अरे प्रेमाने पोट भरणारच. लग्न केलं ना, हा. लफडे करून लग्न केलं ना, तुला सांगतो 6 महिन्याच्या आतमध्ये घटस्फोट 90% झाली. तुम्हाला दाखवून देतो दाखवून दे. बाकीच्या पोरांसारखं. ज्या दिवशी मला तू दाखवून देशील ना, मी तू हा. कसा जागला हिला घेऊन आणि हिला एक क्षणाची कमतरता पडून दिली नाही, त्या टायमाला माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावची करेन. दाखवून देईन तुम्हाला. दाखवून तुमचाच पोरगा आहे. हा. ए दाखवून द्या न मग बोला. बाकीच्या लोकांचं उदाहरण नका देऊ. बाकीचे असते टाइमपास करणारे. आम्ही खरं प्रेम केलंय, तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आम्ही किती सुखाने संसार करू. करा, करा, करा. एक आई बापाची जीव जसं तुम्ही आईस केली ना तशी आता स्वतःच जीवाव करा. दाखवतो. आहे ना यांचं म्हणणं. हा. अरे त्यावेळेस मी नाही आले येतो तुम्हाला आणि हा काय अडचण नाही. ठीक आहे. फक्त जसे आता जगलात तसे तशी बाहेर जगून जगून दाखव दाखवा. फक्त. केलंय ना तुम्ही. होईल सुरुवातीला त्रास आम्हाला, होऊ दे ना झाला तर ऍडजस्ट करावं लागेल. पुढेही तात्याच्या माया नावाचा वापर करू नका. तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल ना. होऊ दे ना झाला तर. पोरग आहे आणि ही तात्याची पोरगी आहे. आम्ही तर जवळ थांबणारी काय. जवळ नाही, तुम्ही 4 धन पलीकडे या का? ये जा पुढं. जिथं तुम्हाला कोणीच वर घेत नाही. अमेरिका रशियाला जा, आमचं काय म्हणणं आहे? बाहेर जातो. हा आजपासून ही पोरग तुला मिळेल. आम्ही शिकलो फक्त आपण समजायच्या 2च पुरी होत्या आपल्याला, बस विषय क्लोज. नाना तुमच्यासारखे माणसं माझ्याकडे आले असते मी पोरीला नाही म्हणलं असतो नाही सांगा. म्हणलं पण ना. काय म्हणतो तीच म्हणत पण होता या ना. घोडबीला सुद्धा लाज नाही की आपल्या आई बापाला सांगावं आपण काय नाही ते आपल्याला काय त्यांना अहो, काय आज- वाटेल त्यांची वेदना काय अरे आहे. तुम्ही आई बापावर मुकले तुम्ही आजपासून बरं का. आजकालच्या लेकरांचं बरं काय का? झालंय, प्रेमासाठी ना सारं विसरत बरं का? येते. तुम्ही लग्न केलं, आपण दोन्ही घर काय भांगार भुंगार नाही मग चांगलंच आहे. तुम्ही लग्न केलं ते बी आम्हाला मान्य आहे. त्याचं पण आमचं काय म्हणणं होतं, भाऊ द्या 4 चौघात. हा हा आता नाना 2 तास हे आले नसते ना अजून आम्ही मेलो असतो, दोघं आम्ही जीव तो गेला. आमचं संपलं होतं आमचं आम्ही ठरवलेलंच होतं नाही जागायचं काय अहो, काय गावात इज्जत काय जाते चव राहिली त्याला? आपली? पुरीच्या आई बापाची इज्जत किती जाईल. पोरगी पळून गेली, तू पोरगी पळून आणि गेली. कसं जगायचं त्यांनी? कसं जगणार ते माणूस? एक शब्दाने जरी म्हणले असते नाही पप्पा असं असं आहे मी तुमच्याकडे आला असतो ना. आजकालच्या पुरींचं तेच कळाना. त्यांना 20 वर्ष आई बापा सांभाळते, जीव लावते, जी नाही ती गोष्ट देतात. आणि लग्न 2-4 करून- वर्षाच्या प्रेमासाठी ते आई बापाला सोडायला तयार होत्यात. म्हणजे ते पुरीतच आपल्या खोडी. 25-30 वर्षाचे लेकर हा. करायचे आणि लेकरांनी आवडली म्हणून घेऊन जायचं. आणि आणि आपण काय वेडे आहेत का इथं? त्यांना आई बापाच्या इज्जतीची गरज नाही. त्यांनी जीव लावला ते आशीर्वाद आहे का तुम्हाला? कोणाचे आशीर्वाद आहेत का आता? जसे नाही. लग्नात 1000 लोकांचे आशीर्वाद असते आहे का आपण कोणाचा? पाया सगळं पडून दिले. मग त्यांना असं वाटू राहिलं आम्ही लग्न केलं म्हणजे लय मोठं जग जिंकलंय दाखवायला आले तर हा, आपल्याला ते. दाखवायला आले हो, आम्ही लग्न केलंय, काय उपकार केला काय आमच्यावर? जस काय आम्ही करूनच दिलं नसतं लग्न. आणि नशिबाला आहे ना आशीर्वाद लय महत्वाचे असतात मोठ्यांचे. जाऊ द्या, आता झालं ते झालं. आम्ही चूक केली, जातो आम्ही. चल हा, आणि एक काम कर, पोरीला सांभाळ फक्त. सांभाळतो आम्ही. नाही तर लगेच आज संध्याकाळी जाऊन लगेच उद्याच्या 2-4 दिवस टेन्शन येईन आणि लगेच 90 लगेच दारू दुन्या भानगडी याव त्या पोरगीचं 3, 13, 9, 12 आणि त्या पोरीला काय होऊन दे मित्रा, तुला नाही रेल्वे खाली घातलं नाही, आता मला बी इच्छा आहे. तसं काहीच होणार नाहीये. फक्त करून का आमचा एकमेकाचा विश्वास आहे एकमेकांना. माझी होय. पोरगी जशी माझ्या घरात जगत होती तशी जगून दाखव. तसं सुखात मग- ठेवतो, कोणी हा. टेन्शन घेऊ नका. हा ठीक आहे. एक काम करा पाहुणे. जसं जिद्दीने लग्न लावून आलात ना तसंच जागा जिद्दीने बाहेर. जिद्दीने जगून दाखवा. बाकीचं काहीच करू मग नका. मग नाव निघेल का हो? आणि तुझ्यासाठी 20 वर्षाचं 20 मिनिटात तुझ्या बरोबर आलेली एवढं लक्षात ठेव. तिचा सांभाळ कसा करायचा ते तू तू करायचा. सांभाळ, हा. ठीक आहे. बरोबर आहे का? आज आई बापा सोडून तुझ्याकडे आलेली ती. आणि ज्या दिवशी तू तिला सांभाळणार आहे ना त्या दिवशी तू मरतच नाही तू. त्या टायमाला जिवंत राहू नको. डायरेक्ट हा, आत्महत्या आत्महत्या करून टाका. दोघं बी हा, बिनधास्त. अजिबात राहणार नाही. मराठी डायरेक्ट नो स्टॉप. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एका नाही रेल्वे खाली अहो. जमणार पाटे गळ्यात घालायची विहिरीची उद्या जाऊ दे, आज आपलं पोरग समजूतदार आहे म्हणून ते सांभाळेन. पण दुसरंच एखादा असतं तर तिला म्हणला इकडे असती निवणीला सोन्यासारखी पोरगी माहिती जाऊ का? द्या. तो काय म्हणला असं, तू आज आई बापा सोडून आली, उद्या तुम्हाला कवा सोडून देशील? अरे असे लय किस्से झालेत. मग हे जरा विचार करा आजकालच्या पिढीने. आज उग समजा आमचं खानदान आहे आतापर्यंत एवढं नाही काय नाही म्हणून तो सांभाळी. हा
नाही तर दुसरा कुणी असतं तर तुला विकून तर जाऊ दे, आलाच असता. पण ते म्हणला असता तू 20 वर्ष सांभाळायला आई बापाला सोडलं, तुम्हाला सोडायला काय वेळ लागणार आहे तुला? बरं जाऊ द्या, आम्ही जातो. हा जा. पुढे जाऊ नको आता. आला काम तर- करता त्या त्याला ती माळ्यातलं 10 एकर आणि ती झाली खोली देऊन टाक. आणि करू दे कष्ट आणि खाऊन दे त्याला. हा. आम्हाला मागायचं नाही, नाही रुपये नाही मागत. दाना मिळणार नाही. नका रडू ओ ताई, काय तुमच्या पोरीचं वाटोळं झालं नाही. आम्ही हा. चला निघा लगेच. तात्याला दिला माळ्यातली गेली. जा. जा. तू हे चांगलं नाही केलं बघ. कष्ट करून चला. बरं अहो, वाटलं तुला पण- आता आपल्या घरात थोड्या वेळ नाही नाही आपल्या घरात नाही, घरात नाही. अच्छा पळकुटांना घरात छान. तुला जायचं नाही, तुपले घाल तिकडे काय निघ त्यांच्या मागे. जा राहणार राहणार पण लगेच निघ. अहो पण पाहुणे. 2 दिवस जाऊ राहिले. दे, राहायचं नाही तिकडे जाय. तुला जायची त्या संगत तिथं जा त्याला वावळायला. त्यांच्यामुळे तुम्ही नका डोकं खाऊ आपसात नको भांडू. नाही तर तुला सांगितलं का बुक्कीत मारून टाकीन. हो पाहुणे एक मिनिट. तुम्ही नका आपसात भांडू. आपसा भांडू नका. आपण केलंय ना ठीक आहे, काय हरकत नाही. आपण त्यांना आणू बी, त्याचा प्रश्न नाही. त्यांना थोडस थोडं त्यांना कळू द्या. कळू द्या दर्शन. अहो कळू द्या, हा. आपण काय बाहेरचं तेच जग कळू म्हणतो, द्या. मी त्यांना तेच म्हणते तर आलेत आता म्हणून नंतर आम्ही नाही पण ते- नाही घ्यायचे जा घरात. घरात, जा घरात. पळ. चल तुम्ही बी जा. तिच्याकडे बघू. चल, रड नको, गप्प.